1914 साली अर्नेस्ट शॅकलटॉन आपल्या 27 लोकांसोबत अंटार्क्टिकामध्ये अडकले होते. त्यांचं जहाज एन्ड्युरन्स बर्फात तुटून बुडालं होतं. तब्बल 2 वर्ष -30 थंडीत जवळपास उपाशी राहूनही त्यांच्यातला एकही माणूस मृत्यू पावला नाही. नमस्कार, मी अविनाश चाटे, लीडरशिप कोच म्हणून काम करतो. 1914 मध्ये शॅकलटॉनचं जहाज एन्ड्युरन्स अंटार्क्टिकाच्या बर्फात अडकून तुटलं. 27 क्रू मेंबर्स सोबत तो जगापासून पूर्णपणे तुटला होता. अशा भीषण परिस्थितीमध्ये जवळपास उपाशी राहणं, जीवघेणी थंडी, शॅकलटॉनने तरी टीमचा मोराल, आत्मविश्वास कायम ठेवला. सर्वात कठीण म्हणजे तो स्वतःच्या छोट्या लाईफ बोटमध्ये बसून तब्बल 80 मैल प्रवास करून मदत घेऊन परत आला. त्याच्या एक्सेप्शनल लीडरशिपमुळे 2 वर्षांच्या संघर्षानंतरही टीममधला प्रत्येक माणूस जिवंत राहिला. तुमच्या ऑफिसमध्ये, बिझनेसमध्ये बऱ्याचदा असं होतं की संकट येत असतात. त्यावेळेस तुम्ही काय करतात? टीम घाबरलेली असती, लोक एकमेकांना ब्लेम करत असतात, मॉरल संपत असतो आणि सगळं काही कोलॅप्स होत असतं. तुम्हाला वाटतं की परिस्थिती अशक्य आहे, यातून आपण बाहेर पडू शकत नाही. पण शॅकलटॉनच्या या धड्यातून नेतृत्व गुण आपल्याला लक्षात येतो. नेतृत्व खरं काम जबाबदारीने घेऊन टीमचा आत्मविश्वास वाढवणं असतं, त्यांचा मोराल बूस्टअप करणं असतं. अशा परिस्थितीमध्ये यू हॅव टू बी शॅकलटॉन. आणि तुमच्या टीमलाही असं काही लीडरशिप ट्रेनिंग तुम्हाला प्रोव्हाइड करायचं असेल तर मला ईमेल करा अँड लेट्स हॅव अ सेशन फॉर युअर टीम.